मध्य पूर्वेकडील देशांसाठी मुंबईतून जाणारी 107 विमानं रद्द, अनेक प्रवासी विमानतळावरच खोळंबून. भारताकडे सध्या 25 दिवस पुरेल एवढाच कच्चा तेलाचा साठा. भारताकडे पेट्रोल डिझेल या साठ्यांची कमतरता नाही, केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. संभाजीनगरात पेट्रोल तुटवड्याच्या एका अफवेनं नागरिक हवालदिल. रात्रीच पेट्रोल पंपावर लागल्या लांबच लांब रांगा. आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. विमान अपघाताच्या अहवालावर काय बोलणार याकडे लक्ष. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचीही घेणार भेट. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार, सूत्रांची माहिती. स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे मनसेची नाराजी. आज प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले जाणार. राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीचे सर्व भागीदार जागेबाबत तसेच राजकीय जुळवणीबाबत एकत्र येतील, आदित्य ठाकरेंची माहिती. आज महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून कोणत्याही क्षणी यादी होणार जाहीर. विनोद तावडे, रामदास आठवलेंची नावं जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी. मनसे पदाधिकारी आणि ॲडव्होकेट नितीन पंडित यांची याचिका. वृक्षतोडीला स्थगिती देण्याची मागणी. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचं उद्या लग्न. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना खेळाडूंसह नेते मंडळींचीही मानदियाळी. T20 वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल सामना आज कोलकातात रंगणार. दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडमध्ये रंगणार सामना.